Swamta and I welcome you all on my YouTube channel Came and Vibes. So friends, आज आपण इथे बघणार आहोत की ॲज पर न्यू एज्युकेशन पॉलिसी सेमिस्टर फर्स्ट मध्ये इथे आपण BSc फर्स्ट सेमिस्टरचे जे सब्जेक्ट्स आहे काय सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूशन आहे ते नेमकं इथे आपण बघणार आहोत. सो फ्रेंड्स, फर्स्ट सब्जेक्ट आहे तुमचा DSc मीन्स डिसिप्लिन स्पेसिफिक कोर. मीन्स याला तुम्ही म्हणू शकता मेजर सब्जेक्ट. ठीक आहे. आता या DSc मध्ये पर्टिक्युलरली दोन पेपर्स असणार आहेत, एक पेपर 1 अँड सेकंड पेपर 2. पेपर 1 तुमचा 80 मार्क्सचा, पेपर 2 तुमचा 80 मार्क्सचा, सोबत त्याला प्रॅक्टिकल्स असणार आहे. पेपर 1 चं प्रॅक्टिकल 25 मार्क्सचं, पेपर 2 ला पेपर 2 चं प्रॅक्टिकल 25 मार्क्सचं. ठीक आहे. म्हणजेच DSc मध्ये तुम्हाला थेरी प्लस प्रॅक्टिकल असणार आहे. नेक्स्ट तुमचा सब्जेक्ट आहे VSc मीन्स वोकेशनल स्किल कोर्स. ठीक आहे. वोकेशनल स्किल्स कोर्स हा या मेजर सब्जेक्टच्या रिलेटेड असणार आहे. इथे तुम्हाला थेरॅटिकल पेपर नसणार आहे, इथे तुम्हाला डायरेक्ट 50 मार्क्सचा प्रॅक्टिकल पेपर असणार आहे. ओके. देन तुमचा थर्ड सब्जेक्ट आहे OE म्हणजेच ओपन इलेक्टिव्ह. याच्यामध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 थेरॉटिकल पेपर असणार आहे. पेपर 1 80 मार्क्सचा, पेपर 2 80 मार्क्सचा, असे दोन पेपर. नेक्स्ट तुमचा सब्जेक्ट आहे VEC मीन्स व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स. इथे तुम्हाला सब्जेक्ट दिलेला आहे एन्व्हायरमेंटल सायन्स. हा तुमचा एकच पेपर होणार, डायरेक्ट 80 मार्क्सचा. ओके. नेक्स्ट आहे तुमच्याकडे फिफ्थ सब्जेक्ट IKS मीन्स इंडियन नॉलेज सिस्टीम. इंडियन नॉलेज सिस्टीम साठी तुम्हाला सब्जेक्ट दिलेला आहे किंवा टॉपिक दिलेला आहे वैदिक मॅथमॅटिक्स. तो पण किती मार्क्सचा असेल? 80 मार्क्सचा. नेक्स्ट तुमचा 6वा सब्जेक्ट आहे AEC मीन्स ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स. तो तुमचा म्हणजे इंग्लिश असणार आहे. इंग्लिश सब्जेक्ट साठी तुम्हाला थेरॉटिकल पेपर आहे 50 मार्क्सचा. ठीक आहे. नंतर 7th सब्जेक्ट आहे तुमचा SEC मीन्स स्किल एनहान्समेंट कोर्स. स्किल एनहान्समेंट कोर्स मध्ये तुम्हाला कम्युनिकेशन स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असा पेपर मिळेल. हा पेपर तुमचा प्रॅक्टिकल बेस असणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करायची आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कसं केलं जाईल याच्यावर तुमचं प्रॅक्टिकल किंवा वर्कशॉप होणार. त्याच्यावर तुम्हाला किती मार्क्स असणार आहे? 50 मार्क्स असणार आहे. ठीक आहे. अँड लास्ट सब्जेक्ट इज CC इज नथिंग बट को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. मीन्स तुम्ही तुमच्या अकॅडमिक सेशन मध्ये तुम्ही NSS मध्ये किती सहभागी झाला, NCC मध्ये किती सहभागी झाला अँड अदर को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्याच्यातून तुम्हाला हे 100 मार्क्स मिळणार आहे. किती कोणता स्टुडंट कोणत्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी झाला त्याच्यावर डिपेंडंट ते 100 मार्क्स असणार आहे. ओके. सो असे तुमचे इथे DSc चे 2 थेरॉटिकल पेपर, नंतर OE चे 2 थेरॉटिकल पेपर, नंतर VEC चा 1 एन्व्हायरमेंटल सायन्स थेरॉटिकल पेपर, इंडियन नॉलेज सिस्टीमचा 1 वैदिक मॅथमॅटिक्स थेरॉटिकल पेपर म्हणजेच तुमचे आणि इंग्लिश. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचे 7 थेरॉटिकल पेपर्स होणार आणि बाकीचे सर्व काही आहे ते प्रॅक्टिकल बेस्ड होणार. ओके. So it is the distribution of subjects in first semester of BSc. So I hope you understand this and तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला शेअर करा आणि खूप लाईक करा. थँक यू सो मच.